नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी अनंत सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण फाइंड द मिसिंग नंबर्स इन रिझनिंग। तर बघा, अशा प्रश्नावर 100% तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो। आज आपण असेच प्रश्न, सर्व प्रश्न ट्रिक नुसार पाहणार आहोत। व्हिडिओवरती आलेला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे असा कोणताही प्रश्न तुम्हाला येऊ द्या, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% उत्तर मिळणार आहे। तर बघूया आपण वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न। तर सर्व प्रश्न ट्रिक नुसार घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर पहिलाच प्रश्न आपल्याला दिला आहे 4 6 14 7 2 5 5 5 प्रश्नार्थ चिन्ह। अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारले जातात। तर आपण सर्व प्रश्न ट्रिक नुसार पाहणार आहोत। तर इथे बघा, 4 6 14 दिले, 7 2 5 5 5 प्रश्नार्थ चिन्ह दिले। तर या प्रश्नाला तुम्ही सोडवणार कसं? तर बघा, इथे सिंपली लॉजिक लागतं। बघा, इथे करायचं काय? काहीच नाही, सिंपली लक्षात घ्या, 4 गुणवले 6 करा। ओके, किती करा? 4 गुणवले 6, 4 गुणवले 6, 4 गुणवले 6 वजा 4 अधिक 6 करा, वजा 4 अधिक 6। बघा, 4 गुणवले 6 किती येईल? 4 × 24, 24 वजा 4 आणि 6 10, वजाबाकी करून टाका, 24 मधून 10 गेले 14, म्हणजे पुढली संख्या तुम्हाला मिळाली। काय ट्रिक लावली मी? 4 गुणवले 6 केलं, 4 × 24 आणि 4 अधिक 6 24 आणि 4 आणि 6 10, 24 मधून 10 गेले, राहिले 14, म्हणजे पुढली संख्या। तसंच 7 गुणवले 2 करा, किती करा? 7 गुणवले 2 वजा 7 अधिक 2। आता 7 2 किती येईल तुम्हाला? 14 वजा 7 आणि 2 9, बरोबर 14 मधून 9 गेले 5, ही पुढली संख्या आहे तुम्हाला। ओके, काय केलं? 7 2 14, म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि वजा त्यांची बेरीज, 7 2 14, 7 आणि 2 9, 14 मधून 9 गेले 5 राहिले। त्याच पद्धतीने 5 गुणवले 5 करा। आता पुढे 5 गुणवले 5 वजा 5 अधिक 5, बरोबर। आता 5 5 25 वजा 5 5 किती हो? 10, मग 25 मधून 10 गेले राहतात 15, 25 मधून 10 गेले राहतात 15, पर्याय क्रमांक 3 उत्तर तुम्हाला किती भेटलं? 15। सर्व प्रश्न आपण याच ट्रिक नुसार पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि 100% सांगतो, ज्या तुम्ही आशाने आलेला असाल हे सर्व प्रश्न आपण ट्रिक नुसारच घेणार आहोत आणि अशा प्रश्नावर 100% परीक्षेत प्रश्न विचारला जातो। तर बघा, हा झाला आपला पहिला प्रश्न। 100% हा समजला असेल तुम्हाला। आपण केलं काहीच नाही, परत एकदा सांगतो काय केलं। 4 गुणवले 6 केलं, 4 गुणवले 6 आणि परत 4 अधिक 6 केलं, 4 गुणवले 6 येतात 24 आणि 4 अधिक 6 येतात 10, 24 मधून 10 गेले राहतात 14, पुन्हा 7 गुणवले 2, 7 2 14, 7 आणि 2 9, 14 मधून 9 गेले 5 राहतात। पुढे 5 गुणवले 5, 5 5 25 आणि 5 अधिक 5 केलं, 25 वजा 10, वजाबाकी करायची, 25 मधून 10 गेले 15 राहिले, पर्याय क्रमांक 3 उत्तर। तसंच आपण बघूया पुढला प्रश्न आपल्याला काय दिला। तर बघा, इथे 1 5 6 2 12 प्रश्नार्थ चिन्ह, 3 65 96 दिले। तर आता इथे लॉजिक काय लागेल हा प्रश्न आपला खूप महत्त्वाचा आहे। ट्रिक किंवा लॉजिक सेम ॲज लागणं गरजेचं असतं। तर बघा, इथे 2 गुणवले 1 केलं, काय केलं? 2, या पद्धतीने 1 2 3 5 12 65 6 प्रश्नार्थ चिन्ह आणि 96। एकतर कॉलम तरी बघा किंवा रो तरी बघा। कॉलम उभे असतात, रो आडवे असतात। ओके, कॉलम तरी बघा किंवा रो तरी बघा। आपण आता कॉलमनी सोडवायला लागलो। ओके, कॉलम घे बघा। आता मी करतो 1 गुणवले 2, कुठले हे 1 आणि 2, 1 गुणवले 2 मध्ये टाकतो 1, परत 1 गुणवले 2 2 इथे घेतो। हे बघा, 1 गुणवले 2 2 अधिक 1 बरोबर 3, ही संख्या मिळाली तुम्हाला। मी काय केलं? 1 गुणवले 2 आणि गुणाकारामध्ये किती टाकले? मी 1 टाकला। 1 गुणवले 2 2 1 2 आणि अधिकचा 1 2 आणि 1 3 आहे। पुढे ह्या दोघांचा गुणाकार करा। आता 5 गुणवले 12 अधिक 12 पंचे 60
आणि अधिक वरले हे 5 टाकून द्यायचे, अधिक वरले 5 म्हणजे इथं कसं केलं आपण 1 गुणवले 2 परत अधिक त्याच्यामध्ये काय केलं 1 केले म्हणजे 1 गुणवले 2 2 2 अधिक 1 खाली संख्या 3 परत 5 गुणवले 12 12 5 गुणवले 12 अधिक पुन्हा किती करायचे 5च 12 पंचे 60 60 अधिक 5 65 म्हणजे ते येईल तुम्हाला 12 पंचे 60 60 अधिक 5 किती हो 65 मी इथे लिहू डायरेक्ट 65 ओके आणि पुढली संख्या तुम्हाला 65 तसंच बघायला आता ह्याला कोणत्या संख्येने आपल्याला गुणावं लागेल ह्याला कोणत्या संख्येने गुणावं लागेल म्हणजे 96 होईल आता 15 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 7 90 आणि 90 मध्ये 6 टाकल्यावर 96 उत्तर मिळेल तुम्हाला 90 मध्ये किती टाकल्यावर 6 टाकल्यावर 96 उत्तर मिळून जाईल म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे तुमचं बघा इथे करा 6 गुणवले 15 आणि अधिक किती करता तुम्ही 6 ही वरची संख्या अधिक करायचा लक्षात घ्या मग 15 गुणवले 6 इथे तुमचे 90 90 अधिक 6 बरोबर 96 मग तुम्हाला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी किती टाकावं लागतील 15 ही संख्या टाकावी लागेल 15 ही संख्या काय करावी लागेल प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी टाकावं लागेल अशा ट्रिकने आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत ओके हा झाला आपला दुसरा प्रश्न पुढला प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते बघा प्रश्न क्रमांक डी आता पुढला प्रश्न दिला आपल्याला 25 81 36 5 3 2 25 27 आणि प्रश्नार्थक चिन्ह तर इथं बघा 25 81 आणि 36 हे काय आहे इथं वर्ग संख्या आहे काय आहे तर वर्ग संख्या त्यासाठी त्याला काय करायचे बघा एक सिंपली लॉजिक आहे आपल्याकडे त्याला करायचं आपल्याला वर्गमुळात 25 घ्यायचं कारण की 25 चं जर वर्गमूळ आपण घेतलं तर 5 येईल आणि 5 गुणिले 5 केलं तर 25 उत्तर येईल आपल्याला काय करायचंय 25 5 25 81 3 27 36 2 प्रश्नार्थक चिन्ह तर बघा कसं लॉजिक लागतंय हे वर्गमूळ 25 चं वर्गमूळ घ्या गुणवले 5 करा ओके काय केलं मी या 25 चं वर्गमूळ घेतले काय ट्रिक लागायली 25 चं वर्गमूळ घ्या आणि गुणवले 5 करा 25 चं वर्गमूळ इथं 5 गुणवले 5 बरोबर 25 राइट बघा 25 चं वर्गमूळ 5 आणि गुणवले 5 असेल तसे 5 5 25 तसंच पुढे बघा ह्या 81 चं वर्गमूळ घ्या 81 चं वर्गमूळ गुणवले 3 करून टाका 3 बरोबर 81 चं वर्गमूळ किती आहे 9 9 गुणवले 3 बरोबर 9 त्रिक 27 9 त्रिक किती 27 पुढे 36 चं वर्गमूळ घेऊन टाका 36 चं वर्गमूळ गुणवले किती हो 2 गुणवले 2 बरोबर 36 चं वर्गमूळ 6 गुणवले 2 बरोबर 6 2 12 पर्याय क्रमांक 2 उत्तर तुम्हाला मिळून जाईल हा झाला आपला तिसरा प्रश्न आपण लगेच वळूया आपल्या चौथ्या प्रश्नाकडे लिहून घ्यायचं असलं तर तुम्ही सर्व प्रश्न लिहून घेऊ शकता काही अडचण नाही तर बघा इथे दिले तुम्हाला 37 33 30 32 49 19 प्रश्नार्थक चिन्ह 35 52 आता इथे बघा 37 अधिक 33 अधिक 30 बरोबर येतात बघा 100 बरोबर किती येतात 100 जर तुम्ही या 37 30 37 33 आणि 30 ची जर बेरीज केली तर तुम्हाला किती भेटती 100 मग इथं आपण 32 अधिक 49 अधिक 19 बरोबर 100 यांची सुद्धा बेरीज किती भेटली आपल्याला 100च ओके पुढे 35 52 आणि 35 52 मध्ये किती टाकल्यावर आपल्याला 100 बेरीज भेटेल सांगा बरं 13 टाकले आपण समजा किती टाकले हे 13 पर्याय क्रमांक 1 कारण की 52 आणि 35 50 60 70 80 87 आणि 13 87 80 इथे झाले 90 7 3 7 8 9 10 90 7 3 10 म्हणजे 100 ओके 13 35 आणि 52 ची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 100 मिळते म्हणून करा 13 अधिक 35 अधिक 52 बरोबर 100 35 13 35
52 बरोबर किती 100 म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी किती भेटणार आहे तुम्हाला 13 ही संख्या मिळणार आहे। तुम्हाला जर प्रश्न लिहून घ्यायचे असतील तर तुम्ही सर्व प्रश्न लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट सुद्धा याचा काढून घेऊ शकता, काही अडचण नाही। ओके, पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण, वेळ न घालवता पुढला प्रश्न दिला आपल्याला 4 36 25 64 प्रश्नार्थक चिन्ह 1 16 49 आणि 9। आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। इथे बघा हे सर्व प्रश्न काय आहेत, आपलं सर्व संख्या काय आहे तो वर्ग संख्या आहे। सर्व संख्या कशा वर्ग संख्या, म्हणजे जर मी 2 चा वर्ग केला, इथे 1 चा वर्ग दिलेला आहे आपल्याला, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग दिला बघा, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग दिलाय 16, 5 चा वर्ग दिलाय बघा, 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग किती दिलाय 25 बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 दिलाय का हो दिलाय, 5 चा वर्ग 25 दिलाय। पुढे बघा 6 चा वर्ग, 6 चा वर्ग 36, 6 चा वर्ग 36 दिलाय, 7 चा वर्ग दिलाय का, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 8 चा वर्ग 64 दिलाय का दिलाय, 9 चा वर्ग 81, 9 चा वर्ग 81 दिलाय का नाही, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार तुम्हाला इथं 81। इथं काय दिलं वर्ग संख्या दिल्यात, कुठून ते कुठपर्यंत, 1 पासून ते 9 पर्यंत, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64 आणि 9 चा वर्ग 81। प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी किती आलं तुमचं 81 ही संख्या मिळाली। आता वळूया आपण पुढल्या प्रश्नाकडे, आपल्या प्रश्न क्रमांक 1 2 3 4 5 आणि 6 कडे। बघा इथे काय दिलं आपल्याला, प्रश्न क्रमांक 6। ओके, बघा इथे 7 144 5 8 289 9 4 प्रश्नार्थक चिन्ह आणि 6 दिले तुम्हाला। तर इथे 7 आणि 5 ची आपण बेरीज करू, 7 आणि 5 येतात 12, कारण की 12 चा वर्ग आहे 144, मग करून टाका 7 अधिक 5, 7 अधिक 5, 7 आणि 5 12, 12 चा वर्ग 144, 7 अधिक 5 12, 12 चा वर्ग भेटेल तुम्हाला 144, 12 चा वर्ग किती भेटला तुम्हाला 144। जर नीट दिसत नसेल तर व्यवस्थित लिहून देतो मी जरा तुम्हाला, बघा 7 अधिक 5 बरोबर 12, 12 चा वर्ग येतो 144, राईट, म्हणजे मधली संख्या। 7 आणि 5 ची बेरीज करा, आलेल्या बेरीजचा वर्ग करा। पुढे 8 आणि 9 चं तसंच करा, 8 अधिक 9 बरोबर 8 आणि 9 17, 17 चा वर्ग येतो 289, 17 चा वर्ग किती येतो 289। तसंच 4 आणि 6 चं करा, 4 अधिक 6, 6 आणि 4 10, 10 चा वर्ग येतो 100, 10 चा वर्ग 100, पर्याय क्रमांक 2 उत्तर किती आलं तुमचं 100। आता वळूया आपल्या लास्ट प्रश्नाकडे। लास्ट प्रश्न आपल्याला काय दिले, इथे बघा इथे 196 दिले आणि 64 दिले, मध्ये किती दिले 6, 289 169 मध्ये दिले 4, 81 प्रश्नार्थक चिन्ह। आता जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला साईडला इकडल्या साईडला तिकडल्या साईडला वर्ग संख्या आहे आणि मधल्या संख्या आहे वर्ग संख्या नाही, फक्त ही एक आहे, हा लक्षात घ्या, कारण इथे एक वर्ग संख्या नाही आणि इथे वर्ग संख्या नाही, ह्या वर्ग संख्या आहेत, बाकीच्या बऱ्याच वर्ग संख्या आहेत बघा, इथे 4 आहे, 289 आहे, 81 आहे, 169 आहे, 64 आहे, 196 सुद्धा काय आहे वर्ग संख्या आहे। आता इथे ट्रिक लावायची कशी हे समजून घ्या, इथे 196 चं वर्गमूळ घ्या, कितीचं 196 चं वर्गमूळ आणि वजा 64 चं वर्गमूळ करा, वजा 64 चं वर्गमूळ। आता दोघांचं वर्गमूळ जर वजा केला आपण 196, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196 म्हणजे 14 वजा 64 चं वर्गमूळ 8, 14 मधून 8 गेले 6, 14 मधून 8 गेल्यावर किती राहतात 6 राहतात। तसंच बघा इथे राहिले का 6, 196 चं वर्गमूळ 14, 64 चं वर्गमूळ 8, 14 मधून 8 गेले 6 राहिले, मधली संख्या आली। तसं 289 चं विचार, 289 वजा 169, 169। आता 289 कशाचं वर्गमूळ आहे, 289 चं वर्गमूळ किंवा 289 काचा वर्ग आहे 17 चा वर्ग 289, 17
वजा 169, 13 चा वर्ग 169 म्हणजे 13 वजा 17 वजा 13 बरोबर 17 मधून 13 येईल 13 14 15 16 आणि 17 4 आहे ही मधली संख्या 4. तसंच 81 मधून आता आपल्याला किती घालावं लागते सॉरी 81 चं वर्गमूळ घ्या. आता मी तोपर्यंत घेतो वर्गमूळ बघा 81 चं वर्गमूळ 81 वजा आता 81 चं आणि 3 आणायचं आपल्याला मग कारण की 36 चं वर्गमूळ किती 6 कारण की 81 चं वर्गमूळ 9 9 मधून 6 गेले किती राहतात 3 राहतात 9 मधून 6 गेला 3 म्हणून इथं मी 36 घेतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते बघा तुमचं. कसं 36 चं वर्गमूळ घ्या 36 चं वर्गमूळ म्हणजे 81 चं वर्गमूळ 9 वजा 6 बरोबर 3 उत्तर. 81 चं वर्गमूळ 9 36 चं वर्गमूळ 6 9 मधून 6 गेले 3 उत्तर. या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न हे सोडवायचे होते. आपण बरेच प्रश्न तुम्हाला मी सोडून दाखवले बघा या पद्धतीने. सर्व प्रश्न लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ परत एकदा पहा. पण प्लीज हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल आता शेवटपर्यंत तर हे सर्व प्रश्न लिहून घ्या. अशा प्रश्नावर 100% परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारला जातो आणि तो एक प्रश्न म्हणजे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यानंच आपला नंबर कुठेतरी लागतो आपल्याला कुठेतरी स्कॉलरशिप भेटते. त्याच्यामुळे एकही प्रश्न मिस करू नका. सर्व प्रश्न लिहून घ्या. फाइंड द मिसिंग नंबर. आपण इथेच थांबतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.